कोल्हापुरातील करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपाला आता नवं रूप येणार आहे। या मंडपाची उभारणी सुरू झालेली आहे। आता याची उंची वाढवण्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ असणाऱ्या या अंबाबाई मंदिरात ऐतिहासिक गरुड मंडप आहे आणि या मंडपात अनेक जे आहे ते वर्षभर धार्मिक विधी पार पडत असतात। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या मंडपाची काही प्रमाणात दुरावस्था झाली होती, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने याची पुनर्बांधणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता याचं बांधकाम जे उभारण्याची सुरू झालेली आहे। मात्र जो किरणोत्सव जो होतो त्याला अडथळा ठरून यासाठी देखील आता याची उंची जी आहे ती वाढवण्याची हालचाल सुरू झालेली आहे। याची परवानगी देखील प्रशासनाच्या वतीनं मागितलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हे जी उंची वाढली तर किरणोत्सव होणार आहे तो पूर्ण क्षमतेने देखील होणार आहे आणि किरणोत्सवाला काही अडथळा येणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे। आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो की ऐतिहासिक गरुड मंडप जे आहे ते पुनर्बांधणीचं काम जे आहे ते आता वेगानं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। कानपाडी, नवराष्ट्र, कोल्हापूर। गरुड मंडप हा आपल्या वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे। संपूर्ण लाकडी म्हणजे सागवानी भागात याच्यात तयार केलेला आहे आणि त्याच्या पाया म्हणजे सदरेपासूनचा भोवतीची जी फरशी आहे त्याच्या पुनर्रचनेच्या वेळी जेव्हा आपण ती खुदाई केली तर त्याच्यामध्ये अतिरिक्त भाग आपल्याला दिसून आला आणि त्याच्याप्रमाणे डिझाईन करण्याचं काम सुरू आहे आणि ती डिझाईन कशी मजबूत राहील आणि इतर खांबांना त्याचा आधार कमी न होता आपल्याला कशा पद्धतीने त्याची उंची जास्त ठेवता येईल अशा पद्धतीने आपले प्रयत्न सुरू आहेत। सध्या 3 वेगवेगळे डिझाईन त्यांच्याकडनं प्राप्त झालेले आहेत आणि पुरातत्व खात्याकडून त्याच्यावर कन्फर्मेशन आलं की लागलीच त्याच्या पुढचं काम त्यातून सुरू करता येईल। किती वाढवण्यात येणार आहे, त्याचा फायदा काय होणार आहे? साधारण खाली जे आपण दगडी फरशी जी आपली पहिली होती त्याच्या खाली साधारण 7 इंच जाईल असा अंदाज आहे। म्हणजे एक पायरी जरी आपण खाली घ्यायचं म्हटलं तर त्यात 7 इंच जाईल आणि त्याच्यामुळे त्या पायरीचे डिझाईन हे पूर्णपणे आपल्याला दृष्टीपथात येऊ शकतील। जे फरशीच्या खाली लपले होते ते 7 इंचामध्ये आपल्याला ते पूर्ण डिझाईन दिसायला लागतील आणि वरचा भाग आहे तो जास्तीत जास्त किरणांना आत प्रवेश देण्यासाठी आणखी विस्तारित व्हावा अशी अपेक्षा असल्यामुळे साधारण 7 इंच वरती ते वाढवण्यात येत आहे। त्याचा डिसिजन पुरातत्व खात्याकडून आल्यानंतर आपल्याला पूर्ण डिझाईन आपल्याला फायनल मिळू शकेल। किरणोत्सव मार्गातले अडथळा जो ठरला त्यामुळे आता उंची वाढवणार आहे का? किरणोत्सव मार्गात त्याचा अडथळा ठरला नाही। यावेळी किरणोत्सव हा ढगाळ वातावरणामुळे झाला, परंतु जेवढा जास्त स्पेस मिळेल तेवढा किरणांची संख्या जास्त राहते आणि तीव्रता वाढवण्यास आपल्याला सहाय्य मिळतं। ज्यावेळी गरुड मंडप नव्हता त्यावेळी किरणांची प्रखरता आणि ह्या समोरच्या 2 खांबाच्या मधून येणाऱ्या किरणांची त्या आकारातून येणारी तीव्रता याच्यामध्ये फरक आहे। त्यामुळे ती एरिया त्यांची किरणांच्या प्रवेशाचा भाग हा जास्तीत जास्त ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत।